पावसाळा सुरू झाला की गरमागरम कांदा भजी खायची इच्छा होते. पण आज आपण पारंपरिक पद्धतीपेक्षा थोडी वेगळी रेसिपी करणार आहोत. फक्त 4 चमचे तेलात अजिबात पाणी न वापरता खुसखुशीत कांदा भजी. नमस्कार, कशा आहात सर्वजण? मस्त आहात ना? मी पूजा तुमचं न्यूट्रीबॉल चॅनलमध्ये स्वागत करते. मी येथे कुरकुरीत कांदा भजी बनवलेली आहे. तर हे कुरकुरीत होण्यासाठी मी काही टिप्स दिलेले आहेत, त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा. सर्वप्रथम 3 मोठे कांदे पातळ चिरून घेऊया. कांदे 3 मोठेच घ्यायचे आहेत, जास्त कांदा वापरायचा आहे. आता त्यात चवीनुसार मीठ घालून घेऊया आणि हे मिक्स करून 10 ते 15 मिनटं बाजूला ठेवूया. मिठामुळे कांदा नैसर्गिक पाणी सोडतो. 20 मिनटं झालेली आहेत. तुम्ही बघू शकता कांद्याने कसं पाणी सोडलेलं आहे. आता आपण यामध्ये सर्व साहित्य मिक्स करून घेऊया. मी 1 चमच ओवा घेतलेला आहे, तो आता हाताने असा क्रश करून यामध्ये ॲड करायचा आहे. ओव्यामुळे भज्याला मस्त टेस्ट येते. नंतर 1 चमच जिरे मी ॲड केलेले आहेत. हळद आणि हिंग ॲड करते. लाल तिखट आणि धनिया पावडर आणि मी 1 हिरवी मिरची घेतलेली आहे, ती कट करून यामध्ये आपण ॲड करून घेणार आहोत. तुम्हाला अजून तिखट हवं असेल तर तुम्ही मिरचीचं प्रमाण वाढवू शकता. आता आपण यामध्ये तांदळाचं पीठ घालून घेऊया. तांदळाच्या पिठामुळे आपले भजी जे आहेत ना ते कुरकुरीत होतात. आता इथं मी बेसन साधारण 1 कप घेतलेलं आहे, पण ते आपण हळूहळू यामध्ये मिक्स करत जायचं आहे. जास्त बेसनचा वापर करायचा नाही आहे. आता सगळं छान असं मिक्स करूया. या रेसिपीत मी अजिबात पाणी वापरलेलं नाही. कांद्याने सोडलेल्या पाण्यातच हे मिश्रण तयार होतं आणि त्यामुळेच भजी अधिक कुरकुरीत होतात. मी आता इथे कढई गरम करून घेतलेली आहे आणि त्यामध्ये तुम्ही बघू शकता मी 3 चमचेच तेल घेत आहे. आपण ना आता हे जे गरम तेल आहे ना ते या पिठामध्ये ॲड करून घ्यायचं आहे. यामुळे ना आपले भजी छान असे कुरकुरीत होतात. ही पण आपली एक टीप आहे. आता आपण बघू शकता तेल आपलं छान गरम झालेलं आहे. आता आपण यामध्ये हलक्या हाताने भजी सोडूया. भजी मध्यम आचेवर दोन्ही बाजूनी सोनेरी रंग येईपर्यंत तळून घ्यायची आहेत. जास्त आचेवर तळल्यास बाहेरून रंग येईल पण आतून कच्ची राहू शकतात. तुम्ही बघू शकता आपल्या भज्यांना मस्त असा कलर आलेला आहे. तयार झालेली भजी जी आहेत ना ती आपण एका टिश्यू पेपरवर काढून घेऊया. म्हणजे काय होईल, अतिरिक्त जे तेल आहे ना ते निघून जाईल. आता आपण हे सर्व भजी तळून घेणार आहोत. तुम्ही बघू शकता आपली जी भजी आहेत ना ते तेलकट झालेली नाही आहेत. टिश्यू पेपरवरती आपण ते घेतल्यानंतर पण बघू शकता. आता आपण सर्व भजी असे तळून घेऊयात. मी दुसरी बॅच पण इथे तळून घेते. आता तुम्ही म्हणाल हे भजी हेल्दी कसे झालं? तर हेल्दी खाणं म्हणजे आपल्या आवडीचे पदार्थ पूर्णपणे सोडून देणं नाही. हेल्दी खाणं म्हणजे प्रमाणात खाणं, योग्य साहित्य निवडणं आणि शक्य तिथे स्वयंपाकाची थोडी हलकी पद्धत वापरणं. आजची ही कांदा भजी त्याच विचाराने फक्त 3 ते 4 चमचे तेलात बनवलेली आहेत. तुम्ही येथे बघू शकता ही जी भजी आहेत ना ती जास्त तेल पण यामध्ये आपलं भज्यांना लागलेलं नाही. या पद्धतीने जर तुम्ही हे बनवलेत ना तर तुमची ही भजी अशी मस्त अशी होऊ शकतात. आणि आता मी हे ना दह्यासोबत सर्व करत आहे. मी चहा घेत नाही, त्यामुळे हा माझ्यासाठी एक छान पर्याय आहे. जर तुम्ही चहा घेत असाल तर तुम्ही हे चहासोबत घेऊ शकता. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि अशा सोप्या, चविष्ट आणि तुलनेने हलक्या रेसिपीसाठी न्यूट्रीबॉल चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. तर तुम्हाला ही रेसिपी कशी वाटली नक्की कमेंट करून सांगा. आणि हो, मी ज्या टिप्स दिलेल्या आहेत ना त्या तुम्ही नक्की फॉलो करा. तुमची ही भजी अशी कुरकुरीत होतील. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा. भेटूया अशाच पुढच्या हेल्दी रेसिपी सोबत. तोपर्यंत ईट क्लीन, लिव्ह हेल्दी. धन्यवाद.